नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत भूमिती या भागावरून जे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत या प्रश्नाचं विश्लेषण आपल्याला यामध्ये बघायचं आहे। यापूर्वी आपण काही प्रश्न घेतलेले आहेत, त्यानंतरचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला प्रश्न बघायचे होते। ठीक आहे, चला तर मग वेळ न घेता आपण जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करू। अतिशय सोप्या पद्धतीचे हे प्रश्न बघा। एका त्रिज्येची लांबी तुम्हाला दिलेली आहे। ठीक आहे, इथं काय दिलेली बघा, त्रिज्या। आता त्रिज्या किती आहे तर त्रिज्या तुम्हाला दिलेला आहे 5.2 सेंटीमीटर। आपल्याला सांगितलंय जीवा आणि सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास काढायला सांगितलं। आता व्यासाचं सूत्र आहे आपल्याला माहिती आहे। व्यास म्हणजेच काय असतो तर व्यास म्हणजेच 2 गुणाकारामध्ये त्रिज्या असं सूत्र आहे। म्हणजेच 2 गुणाकारामध्ये 5.2 याचा जर गुणाकार केला तर ते 10.4 सेंटीमीटर। पर्याय क्रमांक 3 हे दिसतं, ते पर्याय उत्तर त्यातलं काय आहे, बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं किंवा बरोबर उत्तर तुम्हाला सांगता येईल। ठीक आहे, या पद्धतीने जा। पुढचा प्रश्न, त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज। आता कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180 अंश, म्हणून उत्तर आहे त्याचं 180 अंश। पर्याय क्रमांक बी। बघा, 8.8 मीटरचा सेंटीमीटरचा एक तार वाकून वर्तुळ तयार केला असा पूर्ण। ठीक आहे, आणि त्या वर्तुळाचा परीघ किती म्हणतात ते। आता परीघ सुद्धा काय असणार आहे त्याचा 8.8 सेंटीमीटरच असणार आहे, कारण आपण त्याच्यापासून काय करतोय वर्तुळच तयार करत आहोत, म्हणून त्याचा परीघ बदलणार नाही, म्हणजेच तो असेल 8.8 सेंटीमीटर। बघ, चौरसाची बाजू दिलेली आहे। चौरसाची बाजू किती आहे 80 मीटर। बर, 4 पदरी। आता 4 पदरी कुंपण करायचंय, याचा अर्थ आपण 1 पदरी कुंपण करून घेऊ। 1 पदरी कुंपण त्यालाच आपण काय म्हणतो परिमिती, आणि परिमिती म्हणजेच काय आहे बघा, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणाकारामध्ये 80 म्हणजेच 8 चौक 32। किती पदरी करायचे आपल्याला 4 पदरी। आता 4 पदरी जर करायचं असेल तर 320 गुणाकारामध्ये 4, 4 त्रिक 12, इथं 80 सेंटीमीटर म्हणजेच 1280 सेंटीमीटर एवढी एवढी आपल्याला काय लागते तार लागते असा त्याचा अर्थ आहे। अलग लक्षामध्ये। पुढचा प्रश्न, अर्धपरिमिती। आता त्रिकोणाची अर्धपरिमिती। अर्धपरिमिती म्हणजेच काय, अर्धपरिमिती म्हणजे यस, आणि यस म्हणजेच काय ए अधिक बी अधिक सी भागाकारामध्ये 2, याला आपण अर्धपरिमिती म्हणतो। एस ए म्हणजेच 5 नंतर 7 नंतर 6 भागिले 2, सगळ्यांची बेरीज केली तर 18 सेंटीमीटर भागिले 2 बरोबर 9 सेंटीमीटर। ठीक आहे, पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न, चौरसाची परिमिती किती। आता चौरसाची परिमिती बरोबर काय सूत्र आहे 4 गुणाकारामध्ये बाजू बरोबर। मग 4 गुणिले बाजू म्हणजेच 4 गुणिले 6 बरोबर 24 सेंटीमीटर। पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे। एका आयताची आणि चौरसाची परिमिती समान आहे। बर, आयताची परिमिती 80 सेंटीमीटर असल्या चौरसाची प्रत्येक बाजू किती। चौरसाची परिमिती बरोबर आयताची परिमिती असं ते म्हणले। ठीक आहे, बर, आता त्यांनी काय सांगितलंय चौरसाची प्रत्येक बाजू किती। आता मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणाकारात बाजू। आता परिमिती दिलेली आहे 80 सेंटीमीटर, 80 बरोबर 4 गुणिले बाजू झालं। मग 80 गुणाकारातला 4 खाली भागाकारात जाईल, म्हणजे इथं काय येईल बाजू, आणि मग बाजू बरोबर काय मिळतं तुम्हाला 20 सेंटीमीटर। पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे।
आयताची परिमिती दिलेली तुम्हाला. आता आयताची परिमिती बरोबर काय बघा, 2 गुणिले कंसात एल अधिक बी. किमती मांडून टाका. 60 बरोबर 2 गुणिले कंसात 14 अधिक एल. हा 2 भागाकारात गेला इकडं, तर 30 बरोबर 14 अधिक बी. 14 इकडे गेला, 30 मायनस 14 बरोबर बी. मग 30 म्हणून 14 गेले तर 16 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक ए हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर. या सगळ्या भागामध्ये तुम्हाला फक्त किमती टाकायच्या, लक्षात घ्या. आणि किमती टाकल्याच्या नंतर नुसतं त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे. बघा बलबीर काय सांगतात सकाळी, एल 320 मीटर लांब बर आणि 210 मीटर रुंद बर, बागेच्या भोवती कडेने पायी चालतो, तर रोज एका फेऱ्यात किती अंतर चालतो. म्हणजेच आपल्याला काय काढायची, परिमिती. तेच परिमिती बरोबर 2 गुणिले कंसात एल अधिक बी. म्हणजे 2 गुणिले कंसात 320 अधिक 210 बरोबर. म्हणजेच 2 गुणिले 500 किती झाला तो 30. गुणाकार करून घेऊ. 0 6 5 2 10 मीटर. आता इथं असं काही पर्याय तुम्हाला दिसत नाही, मग याला भागाकारात काय करायचं, किलोमीटरसाठी 1060 भागिले 1000. ठीक आहे. 0 ने 0 काटला म्हणजेच 1.06 किलोमीटर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. व्यवस्थित करा, गडबड करू नका, समजून घ्या त्याला काय केलं तर. कारण 1 किलोमीटर बरोबर इथं देतो मी, 1 किलोमीटर बरोबर किती आहे, 1000 मीटर. म्हणून जेव्हा काही मीटरमध्ये आलेलं असतं त्याला भागिले 1000 केलं तर तो कशामध्ये जातो, किलोमीटरमध्ये. बघा हे काय, एक त्रिकोण आहे, भूखंडाला 2.5 रुपये प्रति मीटर दराने 4 पदरी कुंपण घालण्याचा एकूण खर्च किती येतो. मग अगोदर परिमिती काढून घेऊ. आता परिमिती जर काढायची असेल तर त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय, 20 अधिक 30 अधिक 25. हे सगळं कशामध्ये आलं, मीटरमध्ये. बर, किती मीटर व्हायला लागलं, चला 50 60 70 75 मीटर. बर, आता 75 मीटर पण किती म्हणले ते 4 पदरी. आता 4 पदरी जर केलं तर 75 गुणाकारामध्ये 4 म्हणजेच काय होईल बघा, 5 चोक 20 ला 0 हातचे आले 2, 7 चोक 28 आणि 2 किती 30 मीटर. आता इतकं मीटर काय झालं, भूखंडाचं जे काही आपल्याला लागणारी तार आहे ही झाली असं आपण म्हणू, बरोबर. मग एकूण किती रुपये खर्च येतो, 2.5 रुपये प्रति मीटरना. 2.5 रुपये प्रति मीटरना म्हणजेच काय येईल, 300 गुणाकारामध्ये 2.25 हा झाला त्याचा खर्च. म्हणजेच 25 त्रिक 75 0 0 एका संख्येनंतर पॉईंट म्हणजे 750 रुपये त्याला खर्च येतो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. दुसरा 160 आणि 90 मीटर रोज 2 किती 2 फेऱ्या, 2 किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याला एकूण किती फेऱ्या घालाव्या लागतील. आता रोज 2 किलोमीटर अंतर चालणार आहे तो आणि लांबी रुंदी ही दिलेली. मग आपण काय करू, परिमिती काढून घेऊ. परिमिती म्हणजेच एक फेरा. आता एक फेरा किती मीटरचा ते काढून घेऊ. म्हणजेच 2 गुणिले कंसात 160 अधिक किती 90 म्हणजेच 2 गुणिले कंसात किती 250 म्हणजेच 500 मीटर. एका फेऱ्यात 500 मीटर जातो. त्यांनी सांगितले 2 किलोमीटर. आता 2 किलोमीटर म्हणजेच किती 2000 मीटर भागाकारामध्ये 500 मीटर. ठीक आहे. मीटर मीटर कटला 2 0 कटले म्हणजेच किती लागतील 4 फेरे. 4 फेरे मारावे लागतील त्याला, तेव्हा त्याचं जे काही अंतर आहे ते अंतर कंप्लीट होईल असं त्याचा अर्थ आहे. एका आयताची लांबी दिलेली आहे आणि परिमिती दिलेली, क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आयताची परिमिती बरोबर
2 गुणिले कंसात L अधिक B. आता परिमिती 16 आहे म्हणून मांडली इथं 2 गुणिले इकडे किती आहे 6 अधिक B. ह्या भागाकारात गेला इकडे तर 8, 6 अधिक B, 8 मायनस 6 बरोबर B. तर B बरोबर किती आला 2. म्हणजे L जर काढला तर तो किती आहे 6 आणि B जर काढला तो किती आहे 2. आपल्याला काढायचे आयताचं क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ बरोबर L गुणिले B म्हणजेच किती 6 गुणिले 2 बरोबर 12 सेमीचा वर्ग. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. आता एकूण फरशा काढायच्या. आता एकूण फरशा जर काढायच्या असतील तर सूत्र आहे त्याला एकूण फरशा बरोबर रूमचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ बरोबर. मग रूमचं क्षेत्रफळ किती आहे 5 मीटर गुणिले 3 मीटर आणि फरशीचं क्षेत्रफळ किती आहे 25 सेंटीमीटर गुणिले 25 सेंटीमीटर. आता वरती सेंटीमीटरमध्ये जाऊ 500 गुणिले 300 भागाकारामध्ये 25 गुणिला 25 हा सेमीचा वर्ग आणि हा सेमीचा वर्ग काय होईल कॅन्सल. ठीक आहे. याला भाग दिला 25 दुनी 50 म्हणजेच 20 आणि इथं 25 12 30 म्हणजेच एकूण फरशा किती आल्या तुमच्या 20 गुणाकारामध्ये 12 12 दोन्ही 24 वरचा 0 जशाला तसा 240 फरशा लागायला पाहिजे. ठीक आहे. ते फरशीचं जे काही क्षेत्रफळाचं सूत्र आहे हे क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला हा प्रश्न सोडता येणार नाही हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता इथे सुद्धा काय करशे तुम्हाला वाफे तयार करायचे आहेत. सेम पद्धतीचा प्रश्न आहे काही फरक नाही. आता इथे वाफे तयार करत असताना बघा किती मीटरचा आहे एक 16 मीटरचा आहे आणि दुसरा 12 मीटरचा आहे. ओके. दुसरा किती मीटरचा आहे 12 मीटरचा. भागाकारामध्ये काय येईल बघा तर भागाकारामध्ये येईल तुमचा 4 मीटर गुणिले 6 मीटर. ठीक आहे. सगळं कॅन्सल होईल मीटर 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 4चा भाग गेला तर 4 वेळा आणि इकडं 2 वेळा म्हणजेच 8 वाफे तयार होतील. ठीक आहे. 8 वाफे तयार होतील. बघा आज त्यांनी सांगितलं 600 रुपये प्रति चौरस मीटर दराने भूखंडाची किंमत इतकी लागली. अलग लक्षामध्ये म्हणजे आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं एवढं आणि यानं तुम्हाला काय करायचं भागायचं. ओके. किंमत दिलेली मग आपल्याला याच्यावर क्षेत्रफळ निघेल. मग क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर आता एक लक्षात घ्या या 42 ला भागाकारामध्ये किती घ्यावं लागेल तुम्हाला 600 म्हणजेच आपल्याला येऊन काय मिळतं क्षेत्रफळ मिळतं 2 0 2 0 कॅन्सल 6 7 42 700 सेमीचा वर्ग. एवढा आपण काय केलं एवढा आपण काय केला भूखंड खरेदी केला. बर. मग भूखंडाची लांबी दिलेली 35 म्हणजे 700 बरोबर 35 गुणाकारामध्ये काय आहे बी असं म्हणून 35 दोन्ही 70 म्हणजेच बी बरोबर 20. ठीक आहे. तर 20 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. बघा एका चौरसाच्या मैदानाची बाजू आहे 100 मीटर. मैदान सपाट करण्याचा खर्च दर चौरस मीटरला 15 रुपये. अलग लक्षामध्ये. मग इथे एका चौरसाची जी काही बाजू आहे आपण इथे बघू शकतात की चौरसाची काय काढायची आपल्याला क्षेत्र परिमिती काढायची. अलग लक्षामध्ये. बँक तिकडे गेली बँक अंबड चौकुले. आपल्याला याचा खर्च काढायचा आहे. अलग लक्षामध्ये. मग खर्च जर काढायचा असेल तर मीटर काय दिलेले त्यांनी बघा बाजू आहे 100 मीटर. मग आपण म्हणू चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आहे. आता चौरसाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आपण सूत्र मांडू शकतो तिथं बाजूचा वर्ग. बाजू म्हणजेच काय 100चा वर्ग म्हणजेच किती आला इथं 100 100 100 2 0 येईल
मीटरचा वर्ग. आता 15 रुपयांनी खर्च काढायचा आहे, फक्त गुणाकारात 15 घ्या, म्हणजे इथे 1 काढायचा 15 टाकायचा. 0 0 0 0 म्हणजेच 15 वरती तुम्हाला काय करायचे, फक्त 4 झिरो शोधायचे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय आहे, बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. लांबी रुंदी भूखंडात 400 रुपये दराने विकला तर भूखंडाची विक्री किंमत किती. अगोदर काय करा, भूखंडाचे क्षेत्रफळ काढून घ्या, बरोबर 855 गुणाकारात 205 असं येईल ते. मग 855 गुणाकारात 205 याचा जर गुणाकार तुम्ही केला तर तो गुणाकार तुम्हाला काढता यायला पाहिजे. 855 गुणिले 205 1,75,275 असं येईल. आता 400 रुपयांनी खर्च काढायचा आहे, मग खर्च जर काढायचा असेल तर 1,75,275 गुणाकारामध्ये किती घ्या, फक्त 400 झालं. 0 0 2 झिरोवाले पर्याय शोधायचे तुम्हाला त्याच्यात. ठीक आहे, इथे एकच आहे, मग एक तर हे आसन नाही तर हे आसन. मग आता याचा गुणाकार करू अलग लक्षामध्ये. 5 चोक 20 ला 0. ठीक आहे, हातचे किती आले 2. 7 चोक 28 आणि 2 30 ला 0. आता 4 झिरोवाले पर्याय किती आहेत बघा इकडं. ठीक आहे, 7 चोक 28 झिरो, हातचे आले किती 3. 4 2 8 आणि 3 11 1. ठीक आहे, हातचा आला 1. 4 25 आणि 1 21. ठीक आहे, हातचे आले 2. 7 चोक 28 आणि 2 30 ला 0. हातचे आले 3. 4 आणि 3 7. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर सांगता येतं. ठीक आहे. बघा आता 13 सेंटीमीटर लांब आणि 5 सेंटीमीटर रुंद एक आयात दोघांना परस्परांकडून बघा इकडं रुंदीकडून जोडले म्हणते ते. रुंदीकडून, आता रुंदीकडून म्हणजे इथून 5 कडून जोडले, म्हणजे याचा अर्थ ही 5 आहे तर ही किती झाली 5. तर ही आहे 13, तर ही आहे 13, ही आहे 13, तर ही आहे 13. म्हणजेच परिमिती काढायची आपल्याला. आता परिमिती जर काढायची असेल तर 13 13 13 म्हणजे हे येईन 10 समोरासमोरची, आणि 13 गुणिले 4 म्हणजेच 10 अधिक 52 बरोबर 62 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर काढता येईल. ठीक आहे. त्रिकोणाच्या कोणाचं गुणोत्तर दिलेले आहे. पहिला आहे 7x, दुसरा आहे 4x, तिसरा आहे 9x बरोबर 180. ठीक आहे, इकडे काय येईल 20x बरोबर किती 180, तर x बरोबर किती 9. x ची किंमत 9 आली. सर्वात मोठा आणि सर्वात लहान मधला फरक आहे. सर्वात मोठा आणि सर्वात लहान कोण दिसतो तुम्हाला बघा. हा लहान आहे, हा मोठा आहे, म्हणजेच 5x, म्हणजे 5 गुणिले 9 बरोबर 45 अंशाचा फरक आहे. तर आपलं उत्तर यायला पाहिजे 45 अंश. पर्याय क्रमांक 2. आता ह्या बाजू आहेत, मग पहिली बाजू आहे 7m, दुसरी किती आहे बघा 5m अधिक 25, आणि तिसरी किती आहे 8m अधिक 35. सगळ्यांची बेरीज केली तर 180. 7 आणि 5 12, 12 आणि 8 20m असा होईल तो, अधिक 35 आणि 25 म्हणजे इथला एक टाकला तर 30 आणि 30 60m 60 होईल तो. इकडे 180. 20 न भाग दिला, 20 न भाग दिला आणि 20 न भाग दिला तर 9, तर m बरोबर किती आला 9 - 3, तर m बरोबर 6. आपल्याला त्यांनी सांगितलं त्रिकोणाचा प्रकार सांगा. आता प्रकार जर सांगायचा झाला तर 7 गुणिले 6 बरोबर 42 अंश. दुसरा 5 गुणिले 6 अधिक 25 म्हणजेच 30 अधिक 25 बरोबर तो झाला 55 अंशाचा. आता हे सगळे मिळून जो आहे तिसरा जर काढायचा झाला तर 8 गुणिले 6 अधिक 35, 8 6 48 अधिक 35 म्हणजेच 8 आणि 5 13 3 हातचा आला 1, 8 आणि 4 सॉरी 4 आणि 3 7 आणि 1 8, 83 अंशाला. म्हणजे हा त्याच्यात एकही कोण जो काय आहे हा कोण सगळे 90 अंशापेक्षा कमी आलेत, म्हणून याला आपण कोणता म्हणणार लघुकोन त्रिकोण असं म्हणणार. कारण एखादा जर मोठा आला असता 90 पेक्षा
तर त्याला आपल्याला विशाल कोन त्रिकोण म्हणावा लागला असतं, जो पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला दिलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता तिसऱ्या कोणाचं माप किती? आता कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 180 अंश. म्हणजेच हा आहे 65.8 आहे 53.5 अधिक सी बरोबर 180. दोघांची बेरीज करू. 65.8 आणि 53.5. 8 आणि 5 13 3 हातचाला 1 5 आणि 3 8 आणि 1 9 5 आणि 6 11 म्हणजेच 180.0 मायनस 119.3. इथून हातचा गेला 7 10 9 10 10तून 3 गेला तर 7. 7 वाला फक्त पर्याय क्रमांक 1 दिसतो म्हणून त्याला डायरेक्ट बरोबर करून टाका, जो आहे 60.7. आता त्रिकोणाचे 3 कोन दिलेत. पहिला आहे 2x, नंतर आहे 3x, नंतर आहे 4x बरोबर 180 अंश. म्हणजेच इकडे 9x बरोबर 180 तर x बरोबर किती 20 अंश, सॉरी 20 फक्त. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 हा पर्याय त्यातला बरोबर पर्याय आपल्याला सांगतो. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीचा फरक आहे बघा. वर्तुळाचा परिघ. आता वर्तुळाचा परिघ म्हणजेच 2 पाय r आणि वर्तुळाचा व्यास म्हणजेच 2r बरोबर किती आहे 30. आता 2r कॉमन काढू. आतमध्ये राहिलं 22/7. इथून सगळं गेल्यामुळे इकडं 1 बरोबर इकडे किती आला 30. 2r आतमध्ये काय झालं बघा. ठीक आहे. 7 1 7 मायनस गेला तर 15/7 बरोबर 30. r बरोबर 30 गुणाकारात 7 भागाकारामध्ये 30. 30 न 30 काटला तर r बरोबर किती आला 7 सेंटीमीटर. आपल्याला सांगितले त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग म्हणजेच 22/7 गुणिले 7 गुणिले 7. 7 7 कटला 22 7 154 चौरस सेमी. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे जे आहे ते त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. आपल्याला परिघ म्हणले होते म्हणून आपण इथं मांडला परिघ. व्यास म्हणले होते म्हणून आपण मांडला इथं व्यास बरोबर 30 म्हणले म्हणून आपण त्या पद्धतीनं मांडलं. आणि परिघाची किंमत 2 पाय r आणि व्यासची किती आहे 2r अशी तिथं मांडली. आणि त्याच्यावरून आपण काय केलं त्यांच्या किमती फाईंड केल्या. आरची किंमत जर आली तर आपल्याला सर्व काही सोडता येईल, कारण वर्तुळाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्रिज्या आहे. त्रिज्या आली तर आपल्याला कुठलाही भाग त्यावरून फाईंड करता येतो. ठीक आहे. आता एकूण पिशव्या तयार करायच्यात. आता एकूण पिशव्या जर तयार करायच्या असतील तर आपल्याला काय करायचं आहे 2.2 मीटर वरच्याचं क्षेत्रफळ घेऊ. 1.5 मीटर आयताकृती भाग येतो बर. आणि हे आहे 15 सेंटीमीटर गुणाकारात 10 सेंटीमीटर. आता वरचं सेंटीमीटरमध्ये करावं लागेल 220 सेमी. इकडं 150 सेमी बर. खाली काय आलं तुमचं 150 सेमीचा वर्ग. डायरेक्ट गुणाकार करतो मी. सेमी काटला 150 काटला म्हणजेच किती पिशव्या तयार होतील 220 पिशव्या तयार होत्या. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. फक्त तुम्हाला काय करायचं होतं तिथं जे काही दिसतात म्हणजे युनिट एकक जे सारखे दिसतात ते सारखे करायचे. एकदा एकक सारखे झाले म्हणजे सोडवायला जो काही भाग आहे तोच भाग सोडवण्याचा सोपा जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा त्यांनी काय सांगितलंय 300 मीटरनं हे असं झालेला प्रश्न आहे आपल्याकडे. बघ आता यांनी सांगितलं एका सायकलची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे. 200 फेऱ्यात एकूण किती अंतर जाईल. एक फेरा काढून घेऊ. आता एक फेरा म्हणजेच काय परिघ असा अर्थ आहे त्याचा. म्हणजेच 2 पाय r असं होईल तो. म्हणजेच 2 गुणिले 22/7 गुणिले 35 सेंटीमीटर. 5 7 35 5 2 10 गुणिले 22 म्हणजेच किती आला 220 सेंटीमीटर. आता त्यांनी सांगितलं 200 फेऱ्या. आता गुणिले 200 हा सेंटीमीटर आहे. मीटरमध्ये कव्हर करायला सांगितले त्यांनी म्हणून भागाकारात काय करू आपण 100 घेऊ. 2 0 2 0 कॅन्सल. 22 2 44 मीटर.
ठीक आहे, मीटर घ्या 440 मीटर. पर्याय क्रमांक 3 हा जो दिसतो त्यातला बरोबर पर्याय आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, बघा एका आयताची लांबी काय केली त्यांनी 40% कमी केली. आता जेव्हा आपल्याला असा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला फक्त एकच सूत्र दिसलं पाहिजे, एक्स प्लस वाय एक्स वाय भागिले 100. आता 40% कमी केली म्हणजे -40 येईन तिथं, बरं 20% वाढवली म्हणजे प्लस येईन, 1 + 1 मायनस मायनस होईल इथं 800 भागाकारामध्ये 100, 2 0 2 0 कॅन्सल होईल. ठीक आहे, मायनस मायनस प्लस होईल म्हणजे -48 असं होईल इथं 20, 1 + 1 मायनस मायनस होईल. याचा अर्थ 28% काय होणार आहे ते कमी होणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं. या सूत्राचा वापर करा आणि या सूत्राच्या वापराने तुम्हाला ते उदाहरणं सोपी जाणार आहेत. दुसरी मेथड वापरू नका. ठीक आहे, फक्त यामध्ये प्लस मायनसचे चिन्ह मात्र व्यवस्थित मांडा जेणेकरून आपल्याला ते प्रश्न सोडवता येतील. एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. आता लांबी जी काय आहे ती x आहे, दुप्पट आहे म्हणजेच 2x आहे आणि लांबी किती आहे x. परिमिती दिलेला आहे त्यांनी तुम्हाला 1020 बरोबर 2 गुणिले कंसामध्ये बघा कंसामध्ये जाऊ आपण, कंसामध्ये इथे जर गेलात तुम्ही तर याला डायरेक्ट कट करतो मी. ठीक आहे, बघा इकडं बघा 2 गुणिले कंसामध्ये x + 2x डायरेक्ट झालं. बे 5 10 बे 1 बे, इकडे बेरीज केली तर किती येईल 3x, याला भाग दिला तर 170 बरोबर x. क्षेत्रफळ काढायचे, एक आली इतकी, दुसरी आहे दुप्पट म्हणजेच 17 2 34, हा झाला तुमचा बी, हा झाला एन. ठीक आहे, आणि हा झाला तुमचा. मग काय होईल याचं क्षेत्रफळ काढायचं आहे तुम्हाला, तर याचं क्षेत्रफळ जर काढायचं झालं, ठीक आहे बघ याचं क्षेत्रफळ जर काढायचं झालं तर आपण काय करणार, 170 गुणाकारात 340 गुणाकार करून घेऊ. 0 0 17 चौक 68 8, ह्याचे किती आले 6, 17 त्रिक 51 आणि 6 किती 57, 57,800. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा जो दिसतो त्यातला बरोबर पर्याय आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, अतिशय सोप्या पद्धतीची ही जी काय आहेत ही सूत्र तुम्हाला त्यामध्ये वापरायची होती. ठीक आहे, बघ आता इथं काढावं लागेल घनफळ. आता घनफळ जर काढायचं असेल तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. अगोदर काढायची धारकता, आणि धारकता जर काढायची असेल तर घनफळ मीटरचा घन झालं तर गुणाकारात त्याला किती करा 1000 घ्या. ठीक आहे, म्हणजे 4 गुणिले 1.5 गुणिले 1 गुणाकारात 1000 भागाकारामध्ये डायरेक्ट घ्यायला लागलो मी कितीने 8 लिटरनं वजा करायचं आहे तर 8. हा पॉईंट कट करायचा असेल तर 1 0 कट करून टाकू. ठीक आहे, म्हणजेच काय होईल बघा इथं 4 1 4 4 2 8, वरती झाला 15 0 0 भागाकारामध्ये 2, आणि याला जर काढून टाकलं तर येईन उत्तर तुमचं 750. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, अतिशय सोप्या पद्धतीची ही उदाहरणं आहेत. म्हणून ही जी काही उदाहरणं आहेत सगळी भूमितीवर या भागावर आलेली उदाहरणं आहेत जे पेपरच्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत. आणि आपण सगळी उदाहरणं जी आहेत ही सगळी उदाहरणं पेपरच्या दृष्टीने घेतलेली आहेत. त्यामुळं एवढे एक उदाहरण घेऊन आपण तिथं थांबणार आहेत. अलग लक्षामध्ये बघा, आता चाकाचा व्यास दिलेला आहे तुम्हाला डी म्हणजेच किती 0.4 मीटर, आणि अंतर पण कशामध्ये आहे किलोमीटरमध्ये. मग एकूण फेरे अलग लक्षामध्ये एकूण फेरे जर करायचे झाले तर सूत्र आहे परिघ अंतर भागिला परिघ, अंतर भागिला परिघ. मग अंतर किती आहे तुमचं 1.1 किलोमीटर, आणि परिघ किती आहे तुमचा बघा 1.4 गुणिले 1.4 गुणिले 22/7 हा मीटरमध्ये. वरचं मीटरमध्ये करून घेऊ 1100 मीटर. भागाकारामध्ये बघा हा 7 खालून वर गेला. ठीक आहे, खाली किती आलं तुमचं बघा इकडं 14 गुणिले 22. ठीक आहे, याला भाग दिला तर काय होईल 2चा जाईल. 11 1 11 11 2 22 असा होईल तो. ठीक आहे, इथे घेऊ आपण त्याला. ठीक आहे, बघा हे वरती एक पॉईंटच्या दृष्टीनं आपण वरती 1 0 टाकून देऊ म्हणजेच वरती किती आला 1000 बरोबर आहे. भागाकारामध्ये किती आला 4, आणि त्याला जर भाग दिला तो किती येतो 250. म्हणून याच्यामध्ये किती फेरे होतील तर 250 फेरे
होणार आहे. ठीक आहे, ते एक समजून घेऊ आपण. नाही समजलं तुम्हाला तर हा पूर्ण भाग जो काही आहे हा पूर्ण भाग मी पुन्हा एकदा समजून सांगतो तुम्हाला. ठीक आहे, हा सगळा जो काही भाग आहे नाही समजला तर याला आपण पुन्हा एकदा लिहून घेऊ, म्हणजेच तुम्हाला ते समजून जाईल. ठीक आहे, बघा इकडं इथे जाऊ आपण. आता इथे एक एक सूत्र लिहू आपण. ठीक आहे, इथं घेतो मी एकूण फेरे. आता एकूण फेरे म्हणजेच काय असतो, अंतर भागाकारामध्ये परीघ. आता परीघ काढायचं असेल, अंतर किती 1.1 किलोमीटर. अलग लक्षामध्ये 1.1 किलोमीटर आहे अंतर, 1.1 किलोमीटर. आता परीघ काढायचं आहे म्हणजे व्यास दिला असताना 1.4 गुणाकारात 22/7. वरती जर केलं तर 1100 मीटर होईल तो. ठीक आहे, खाली किती आला 1.4 गुणाकारामध्ये 22, वरती जातो मी आता इथं 7 गुणाकारा मीटर. मीटर मीटर कटला. हा खालचा पॉईंट कट करायचा असेल तर वरती 1 0 देऊन टाकू आपण, म्हणजेच काय होईल बघा 14 गुणाकारात 22 गुणाकारात 7 असा होईल तो. ठीक आहे, 7 1 7, 7 2 14, 11 1 11, 11 2 22, म्हणजेच 1000 भागाकारामध्ये 4 जर भाग दिला तर 250. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवलेला आहे. 250 त्याचं उत्तर होतं. याच्या व्यतिरिक्त काही अडचणी आलेल्या असतील, हे काही उदाहरणं समजले काही नाही समजले असतील, ही सगळी उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही जर समजलेली असतील तर याला आपण संपर्क करू शकता तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती. याच्यामध्ये काही अडचणी असल्यास त्या अडचणी पुन्हा तुमच्या काय केल्या जातील, सॉल्व्ह करून दिल्या जातील. ठीक, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला पण, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद. ठीक आहे.